बाबा? जशी ती लहानपणापासून 2 भावंडांना घेऊन चाललेली आहेत तशीच तिकडे गेल्यानंतर नवरा म्हणा, सासू सासरे किंवा कारण लाडात वाढलेली आहे आमच्या घरामध्ये. हा क्षणच असा असतो ज्या ताई सासरी निघते त्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक आईबापांची भावना हीच असते. बहिणीकडे खास कल्याणला जावं लागणार आहे विरारवरून आता भांडणं करायला. आता जेवढे दिवस राहिले लग्न होईपर्यंत त्याचं काय, आता कसं प्लॅनिंग केलंय? आता नाही भांडायचं. नाही भांडायचं असं ठरवलंय. हो. घरातल्यांनी बोला आता. मी श्रद्धाची आत्या आहे मोठी. श्रद्धा आमच्या घरात सर्वात मोठी, पण अशी प्रेमळ की तिला सगळेच हवे. काका, आत्या, येणारी जाणारी पाहुणे सगळ्यांशी ती प्रेमाने वागते. आणि माझी वहिनी जेव्हा आजारी होती 12 साली, तेव्हा तिने एवढं केलं आहे, दिवसरात्र हॉस्पिटलला होती ती. म्हणजे एक मुलगा पण करणार नाही एवढी सेवा केली. आंघोळ बांघोळ तिथेच करायची, या आत्याकडे जाऊन जेवून यायची किंवा आंघोळ करून यायची. आणि सगळी सेवा तिने केली एवढे दिवस, 1-2 महिने तिथेच. लहानपणापासून अशीच आहे, प्रेमळ आहे, खूप प्रेमळ आहे. सगळी माणसं तिला पाहिजे. अजून कोण बोलणार? तिला एखाद्या वेळा आम्ही म्हटलं की मी येत नाही आहे, मला बरं नाही आहे, तर ती सांगणार तू आता ये, तुला काय बरं नसेल तर मी तुला बघते. तिकडे गेल्यानंतर ती असं स्विमिंगला जायची, त्याच्यामुळे तिला मॉलिशचं वगैरे सगळं माहिती असायचं. तर गुडघे दाबणं किंवा पायाच्या नसा लूज करणं, हे तिथे गेल्यानंतर हे सगळं करत असते ती आमचं. हे खूप प्रेमळ आहे. खूप प्रेमळ. हो ना. मी निखिलची वहिनी. तो खूप शांत आहे आणि एकदम म्हणजे शब्दच नाही बोलायला, इतका तो चांगला गुणी मुलगा आहे. फक्त त्याने याच्या पुढे जबाबदारीने वागावं, म्हणजे घ्यावं. जी काही अशी छोटी मोठी कामं असतात का बाबा द्या मी करतो, बस. घरातल्या जबाबदाऱ्या थोड्या आता उचलल्या पाहिजेत. सगळेच एवढे इमोशनल झाले ताई. हा, काय वाटतं, हे दुःखाश्रू आहेत की आनंदाश्रू आहेत? एका डोळ्यात दुःख आहे, एका डोळ्यात आनंदाश्रू आहे. आणि ताईच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. कधी एकदा जाते नाही, हा नाही गंमत करतो. हा नाही, हे असंच असतं. घर आणि घरातली ताई जाणं हे सगळ्या घरालाच असं वाटत असतं. पण सासू सासरे इतके उत्तम आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. हां, अगदी आई बाबांसारखा सांभाळ करतील ते. आणि ते आहेतच कमी बोलणारे. तुम्ही बोला, नाही तर फक्त ऐकावं लागेल. बरं, आता खेळ खऱ्या खोट्याचा. मी काही विधानं करणार, त्या विधानांवरती उत्तर द्यायचं. सगळ्यात आधी ताई, मग सासूबाई, आणि मग सगळ्यात शेवटी तुम्हाला हां तुम्ही उत्तर द्यायचं. तोपर्यंत नाही. लग्नानंतर मिस्टर ताईपेक्षा जास्त बोलणार आहेत. खरं की खोटं? खोटं. खोटं. खरं. कसं काय हो? बोलावंच लागेल. तुम्ही ठरवून ठेवलंय? लग्नापर्यंत गप्प राहतो, नंतर बघतोच ताईला. ताई काय वाटतं? खोटं. खोटं. अरे देवा, आता मी बोलायचा थांबेर असं वाटायला लागलंय. दिवशी त्यांना फोनवरती सांगितलं ना, बोला जाऊ दे, मी कामात नंतर फोन करताना फोन ठेवून. फोनवर पण नाही बोलत. त्यांनी साखरपुड्यानंतर आजपर्यंत जवळजवळ मोजून 6 ते 10 फोन गेले असतील. 11वा फोन अजून मध्ये कधी आला नाही. ते पण ना त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज केला ना, ठीक आहे नका करू तुम्ही फोन, त्यावेळेस फोन येतो. अच्छा, फोन पण येणार नाही. म्हणजे हळूहळू आमची ताई त्यांना बोलतं करायला लागलेली आहे. बदल होईल. पुढचं विधान. लग्नानंतर ताईची जी लहानपणीची सवय होती ना इतरांना मारायची, ती कमी होणार आहे. खरं. खरं. खोट. हे न बोलता बरंच काही करतायत. काय हो, का खोटं का वाटत नाही, नाही? भरोसा नाही. तुम्हीच घाबरलाय आता. काय ताई, काय असं म्हणजे बोलत नाही तर त्यांना कुठे काय माहिती असणार. नाही, आता होईल, हळूहळू होईल. तिसरं विधान. लग्नानंतर ताई स्वतःच्या तब्येतीची खूप काळजी घेणार आहे. खरं. खरं. आता घ्यावंच लागेल ना काळजी स्वतःलाच. तुम्ही नाही घेणार? मला तर घ्यावीच लागेल, सगळ्यांचीच घ्यावी लागणार. हो, नाही, नक्की ताई स्वतःची काळजी घे. कारण स्वतःच्याकडे फार दुर्लक्ष ताई तू करतेस अशी सगळ्यांची तक्रार आहे. आणि स्वतःची काळजी घेतली की मग घरातल्या सगळ्यांची काळजी घेणं शक्य होतं. तेव्हा स्वतः सुदृढ तर घर छान. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा आहेत. हां,
एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांना खूप बोला. आणि ताई तूही इतकं बोलू नकोस की त्यांना बोलताच येणार नाही. हां, आणि तुम्ही जरा बोला. नक्कीच. आणि संवाद हा महत्त्वाचा असतो. जितकं दोघेही एकमेकांशी बोलाल, संवाद साधाल, एकमेकांच्या समोर व्यक्त व्हाल, तितकं नातं घट्ट होण्यासाठी अधिक मदत करणारं ठरणार आहे. तर तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच